शुभ सकाळ सगळ्यांना. आजची सुरुवात झाली आहे माझ्या टिफिनपासून. सो इथं आहे ना टिफिन बनवत होती मी. मला टिफिन न्यायचा होता म्हणून. सो इथं कुरड्यांच्या डाळची भाजी केली होती. खूप आवडते मला. कधीतरी करते मी, म्हणजे 2-3 दिवसातनं एका वीकमध्ये 2 वेळेस तरी करते मी. नंतर इकडे मस्त भाजी करत होती. इकडे खिचडी होती रात्रीची, थोडी खाल्ली नाश्त्याला. आणि नंतर पोळ्या गेल्या. आणि इथं ना आम्ही लॉन्ड्री बॅग मागवली होती. सो इथं बघू शकता, छान आली होती ती. बऱ्यापैकी चांगलं होतं कापड वगैरे आणि छान दिसत पण होती. आणि त्यानंतर सायंकाळी निंदूच्या मस्त्या बघा तुम्ही. कुठे जाते पण तू? बूर बूर का स्कूलमध्ये? बॅग दाखव तुझी पहिले. निधू, तुझी बॅग दाखव बेटा. बॅग 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 कुठे आहे तुझी? काल ओ हो, चल नाले बो घरामध्ये. चल घरामध्ये चल. काय बघते तू? हां, काय बघते निधू? काय बघते? चल 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 घरामध्ये चल. कुठे चालली निधू? बूर बूर चालली? स्कूलमध्ये चालली असं सांग. शाळेत चालली मी असं. बूर नाही, बुरबुरच बोलते. आणि आईन ते इकडे ना दुधीच्या दशम्या करणार होतो म्हणून आहे ना दुधी किसत होत्या दशमींसाठी. कुठे चालली तू निधू? कुठे चालली? सँडल. बाय निधू, बाय. बाता खाते भाऊ? बाता खातो? चला 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 ले वो, चला ले वो. अरे बापरे. अच्छा, चल चल चल, पड 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 पड. ओ माय गॉड, बॉल कुठे गेला? फेक. काय जा. आणि रात्री जेवणामध्ये ना आमच्याकडे नॉनव्हेज होतं. नॉनव्हेजमध्ये आम्ही चिकन बनवलं होतं. सो मस्त अशी चिकनची भाजी केली होती. याची रेसिपी मी टाकलेली इंस्टाग्रामला. तुम्हाला हवी असेल तर माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करून घ्या. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निधू, निधू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. काय बघते तू? काय बघते तू? काय बघते? ओ बापे, बघा इथं काय बघते. ए बाबा, काय बघते? नंतर इथे मस्त सकाळी काला बनवला होता. पोळ्या उरल्या होत्या त्यांच्या. आणि इकडे चहा बनवला होता. आणि सायंकाळी बघा येईल निधू. क्या है बॉल? अरे वो टूटा हुआ है शायद. बस तू गाडीवरती बस. ती पर्स ग, पर्स पर्स काढून टाक ना. काढ तिला. नाही, ती छोटी गाडीवर बस ना. नहीं, अरे नीचे चला जाएगा वो उधर जाएगी ना देखने, उसको बाद में बोलेगी. तू इथंच थांब. कैसे बैठ रही है देखो.
हां पप्पा. निधू, ए निधू इकडे बघ, बाय कर मला. ओ बापे, जाओ 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 जाओ, तुम जाओ जल्दी. येतोय तो दादा. चल तू घरात चल. नंतर इथं आम्ही ते फ्रेंच फ्राईज मागवले होते. सो ते तळण्यासाठी होते. असं आपण काहीतरी करतो ना कधीतरी, जर भूक लागली तर खावं म्हणून. तर रात्री दुसरं काहीच नव्हतं खिचडीसोबत, आणि यांना भूक लागली होती तर हे बोलले की फ्रेंच फ्राईज करा म्हणून खिचडीसोबत. आणि इकडे खिचडीचं मटेरियल होतं सगळं, आणि इकडे ऑइल ठेवलं होतं, आणि बाजूला पाणी ठेवलं होतं खिचडीचं गरम करण्यासाठी. आणि हे ऑइलमध्ये आम्ही ना नागलीचे पापड होते ते तळून घेतले मस्तपैकी. आणि काय म्हणतात, साबुदाण्याचेही पापड होते तर तेही तळायचे होते. सो सगळ्यात आधी इथे नागलीचे पापड तळून घेतले, आणि त्याच्यानंतर मग लगेच साबुदाण्याचे पापड होते ना ते तळायला घेतले. अशा प्रकारे इथं पापड तळायचं काम तर चालूच होतं. आणि मी मागच्या व्लॉगमध्येही बोलली होती की मला व्लॉग बनवायला जास्त वेळ मिळत नाही. एक तर सकाळी मी ड्युटीला जाते, त्याच्या आधी जे काही मी शॉर्ट्स घेते तेवढेच दाखवते, आणि नंतर सायंकाळी आल्यावरती जास्त करून जेवणाचं असतं एवढं तेवढं, आणि थोडंफार निधू मस्त्या करते ना, सो तो व्हिडिओ घेतलेला असतो. कारण दिवसभरामध्ये दुसरं काही व्हिडिओज पण घेता येत नाही. तो तुम्ही माझे हे जे व्लॉग्स वगैरे आहेत ना ते एन्जॉय करत जा. जास्त जर तुम्हाला निधूचे व्हिडिओ बघण्यामध्ये खूप मजा येईल. नंतर इकडे बघू शकता मस्त असे फ्रेंच फ्राईज मी तळून घेतले होते, आणि त्यांनाही असं होत होतं, भूक लागलेली होती तर परत परत आवाज येत होता की लवकर द्या म्हणून असं. नंतर इकडे फ्रेंच फ्राईज तळायला तर थोडा वेळच लागतो, कारण की त्यांना बारीक फ्लेमवरती ना होऊ द्यावे लागतात. आणि नंतर ते झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, मस्त असं निधूसाठी तर फक्त फ्रेंच फ्राईज काढून घेतले होते बिना चटणीचे आणि मिठाचे. आणि हे झाल्यावरती याच्यामध्ये ना आम्ही चटणी ॲड करून घेतली. चटणी याच्यासाठी की थोडं तिखटही लागेल म्हणून चटणी, आणि त्याच्यानंतर थोडं नमक ॲड करून घेतलं, तर काय स्पायसी आणि त्याच्यासोबत नमकीन. तर अशा प्रकारे मस्त असे फ्रेंच फ्राईज आम्ही तळून घेतले होते, आणि मस्त खायला दिले होते मी त्यांना. तर छानही लागत होते. तुम्हीही ट्राय करू शकता. मस्त असे जर आणले ना तर त्याला फक्त फ्राय करावे लागतात, दुसरं काहीच नाही. आणि याला तुम्ही ना 1 मंथपर्यंत स्टोअर करूनही ठेवू शकतात. तर आम्हाला जवळपास आता 1 मंथ झाला आहे स्टोअर करायला. मोठं पॅकेट होतं ना तर 1 मंथ तर निघून गेला आमचा. आणि इकडे बघू शकता हे मस्त बसलेले होते, यांना खायचं होतं तोपर्यंत यांचं पापड खाणं चालू होतं, आणि तिकडे खिचडीही रेडी करत होतो. तर बघू शकता इथे. नंतर त्यापर दुसऱ्या थोडे उरले होते अजून, तेही मग आम्ही पूर्णच फ्राय करून घेतले. आणि इकडे बघू शकता इथे निधू आणि तिचे पप्पा मस्त असे ते फ्रेंच फ्राईज खात होते. निधू मला दे ना, दे ना बेटा, दे ना भाऊ. अच्छा करतो, दे ना. एक दे, एकच दे मला, एकच दे. हे लॉलीपॉप असं ठेवून दिलं तू तिथे. हे खा तू, ते नको खाऊ, ते तिखट आहे, हे खा. नंतर मग मी इकडे दुसऱ्यांदा फ्रेंच फ्राईज थोडे बाकी होते तेही फ्राय करून घेतले. आणि इकडे खिचडी बनवली जात होती. तर खिचडीसाठी आधी जिरं, तेजपत्ता आणि कांदा आणि लसूण मिक्स केलेला होता. नंतर बटाटा ॲड केला त्याच्यामध्ये. बघू शकता इथं खिचडीही बनवली जात होती. नंतर याच्यात शेंगदाणे ॲड करून घेतले. खिचडीची रेसिपी तर मी दिलेलीच आहे यूट्यूबलाही आणि इंस्टाग्रामलाही. आणि इकडे फ्रेंच फ्राईज झाले होते. नंतर ते होत होतं तोपर्यंत इकडे राईस आणि तांदूळ आणि डाळ आहे ना ते मस्त धुवून घेतलं होतं. आणि दुसऱ्या वेळेसही जे फ्रेंच फ्राईज बनले होते त्यांना आम्ही असं करून घेतलं होतं जसं आधी केलं होतं ना चटणी आणि नमक टाकून. आणि त्याच्यानंतर मग इकडे टोमॅटो ॲड करून घेतले होते परत. कांदा, परत लसूण आणि बटाटा, शेंगदाणे, टोमॅटो, आणि नंतर जे स्पायसेस म्हणजे चटणी आणि मसाला आणि हळद ॲड करून घेतली होती खिचडीसाठी. याला चांगलं असं मिक्स करून घेतलं होतं.
आणि मिक्स केल्यानंतर तांदूळ टाकले गेले होते. तर हा स्टिचचा मसाला आहे ना तो खूप छान असतो, त्याच्याने ना टेस्ट छान येते. सो तो ॲड करून घेतला होता मी थोडं. त्याच्यानंतर याला डाळ तांदूळ चांगले मिक्स करून घेतले आणि याच्यामध्ये ना नमक वगैरे टाकून घेतलं आणि गरम पाणी ॲड केलं. या तर मग सगळेजण जेवायला. मस्त अशी खिचडी. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या.